झालं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज चौथा चॅप्टर चालू करणार आहोत, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. पार्टनरची रिटायरमेंट होते ज्यावेळेस बिझनेसमध्ये आपण एखाद्या पार्टनरला ॲडमिट करतो, म्हणजे नवीन पार्टनरचा प्रवेश होतो, त्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस त्या बिझनेसमधून एखादा पार्टनर बाहेर पडतो त्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हटलं जातं. आणि ह्याच्या पुढचा एक चॅप्टर आहे डेथ ऑफ पार्टनर. जर पार्टनरची डेथ झाली तर त्या कारणामुळे तो पार्टनर बाहेर जात असतो, म्हणजे ती कंपल्सरी रिटायरमेंट झाली आणि ही त्याच्या इच्छेने रिटायरमेंट झालेली असते. असे 3 प्रकार आपल्याला या चॅप्टरचे पाहायला मिळतात. म्हणजे या पूर्ण चॅप्टरचं नाव जर पाहिलं तर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस किंवा रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हटलं जातं. म्हणजे पूर्ण बिझनेस जो आहे, पार्टनरशिप बिझनेस जो आहे ना, तो काय होतो, रिकॉन्स्टिट्यूट होतो, म्हणजे त्याची पुनर्निर्मिती होते. बरोबर आहे. जसं की आपल्या भारताचं संविधान आहे त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तसा या बिझनेसचा आपण नवीन कॉन्स्टिट्यूशन तयार करतो, नवीन अकाउंट तयार करतो, त्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस म्हटलं जातं. जर पार्टनरने ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन ऑफ पार्टनर. जर एखादा पार्टनर बिझनेसमधून बाहेर पडला तर त्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आणि जर एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्याला डेथ ऑफ पार्टनर. असे 3 प्रकार आपल्याला पाहिजेत. त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर याच्यावर व्हिडिओ बनवलेत अगोदर, ते तुम्हाला आता समजलं. आणि त्यापेक्षा थोडा सोपा चॅप्टर आहे हा रिटायरमेंट ऑफ पार्टनर. तो देखील आपण फॉर्मॅट्स पहा, त्याच प्रकारचे फॉर्मॅट्स असतात. चॅप्टर कोणता राहू द्या, आपले स्टेप त्याच असतात. जसे की पहिली स्टेप फॉर्मॅट तयार करणे, दुसरी स्टेप ॲडजस्टमेंटला टिक मार्क करणे, तिसरी स्टेप असते पोस्टिंगची, चौथी स्टेप असते ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आणि सगळ्यात शेवटची स्टेप असते टॅली करायची. अशी 5 स्टेप जर आपण केल्या तर तुमचा प्रॉब्लेम हा 100% बरोबर येतो. आणि ज्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम 100% बरोबर येतो त्यावेळेस तुम्हाला 100% मार्क घ्यायला कुणीच अडवू शकत नाही. म्हणून म्हणतोय अकाउंटमध्ये 100% मार्क पडतातच. तुम्ही फक्त प्रयत्न करा, मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर जसा विश्वास ठेवताल तसाच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे सांगल त्याच्यावर विश्वास ठेवा, मला फॉलो करा, मी सांगितलेले रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करा, तर तुम्हाला 100% मार्क घ्यायला कुणीच अडवू शकणार नाही. अकाउंट काही इतका अवघड विषय नाही, अकाउंटचं टेन्शन घेण्याची गरज नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, नका घेऊ टेन्शन, मला करा मेन्शन, तुमचं कमी होईल डिप्रेशन, वाढेल तुमची पेन्शन. अहो अकाउंटची अकाउंटमध्ये ॲसेटवर काढा ना डेप्रिशिएशन, तुमच्या प्रॉब्लेमचं होईल सोल्युशन. म्हणून म्हणतोय घेऊ नका टेन्शन, मला करा मेन्शन आणि मेंटेन करा तुमचं इन्फ्लेशन. अशा प्रकारचे आपलं एक वाक्य आहे, म्हणजे त्या तुम्हाला थोडी मोटिवेशन त्यामधून मिळेल अशी भावना आहे, बाकी काही नाही. चला तर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता प्रॉब्लेम नंबर पहा, सेकंड. रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम नंबर किती, सेकंड. आणि त्याच्यामध्ये पेज नंबर आहे 174, 174 वर दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे रिटायरमेंटचा. तर त्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं अगोदर आपण प्रॉब्लेम वाचू, प्रॉब्लेम समजून घेऊ आणि त्याच्यानंतर सोडवायला स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. पहा, फ्रॉम दी फॉलोइंग बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2019. ठीक आहे. नाना आणि नानी या दोघांचा प्रॉब्लेम आहे. नाना आणि नानी हे 2 पार्टनर आहेत. स्वरा, नाना, नानी आणि तिसरा सोना, असे 3 पार्टनर आहेत आणि 3 मधील एक पार्टनर रिटायर होतो. आता कोण रिटायर होणार आहे, सोना. सोना नावाची पार्टनर ह्याच्यामधून रिटायर होणार आहे. आणि लास्ट इयरचं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं असतं, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले असतात, ते ॲडजस्टमेंट वाचून घेऊ. ॲडजस्टमेंट पहिली काय सांगितली, सोना रिटायर फ्रॉम दी बिझनेस ऑन 1 एप्रिल 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट विअर ॲग्रीड. खालील प्रकारच्या ॲडजस्टमेंट तयार झाल्या. सोना रिटायर झाली 1 एप्रिल 2019ला आणि खालील प्रकारचे ॲडजस्टमेंट तयार झालेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट काय सांगितली, स्टॉक इज टू बी व्हॅल्यू ॲट 92% ऑफ द बुक व्हॅल्यू. पहा, स्टॉकची व्हॅल्यू 92% झाली म्हणतात ती, आलं लक्षात. म्हणजे स्टॉक कितीने कमी झाला, 8% कमी झाला ना, 8% कमी झाला. 8% काढायचे, 8% फक्त मायनस करायचे स्टॉक मधून, स्टॉकला टिक मार्क करा. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे, आरडीडी मेंटेन 10% ऑन डेटर. डेटरवर 10% आरडीडी आहे, डेटर्सला टिक मार्क करा, 10% मायनस करायचे आरडीडी म्हणून. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट बघा, द व्हॅल्यू ऑफ बिडिंग इज टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. ॲप्रिशिएट म्हणजे काय, ॲप्रिशिएट म्हणजे वाढ होणे.
कशामध्ये वाढ झाली? बिल्डिंगमध्ये वाढ झाली 20%नी. 20% बिल्डिंगमध्ये अमाऊंट ॲड करा आणि सेकंड इफेक्ट क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशन करा. ओके. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट बघा. चौथी गुडविलची आहे आणि गुडविलची ॲडजस्टमेंट महत्त्वाची असते. कोणता चॅप्टर असो, गुडविलची ॲडजस्टमेंट महत्त्वाची. तुम्हाला ॲडमिशन आणि रिटायरमेंट सोडवायची असेल तर गुडविल जर समजली नाही एकदा तर सगळा प्रॉब्लेम समजला, सगळा चॅप्टर समजला. ठीक आहे. पहिली सांगितली पहा ॲडजस्टमेंट काय होती. द गुडविल ऑफ द फर्म इज फिक्स ॲट ₹12,000 सोना शेअर in the same adjusted in the account of continuing partners is gain ratio. काय सांगितलं याच्यामध्ये? फर्मची गुडविल किती दिली आहे? 12,000. पूर्ण बिझनेसची गुडविल किती? 12,000. त्या 12,000 मधून सोनाचा शेअर काढायचा आहे. सोनाचा शेअर सोनाला मिळणार, आलं लक्षात? तिच्या क्रेडिट साईडला मिळणार आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार? गेन रेशिओ प्रमाणे त्या राहिलेल्या पार्टनरच्या कोणत्या साईडला इफेक्ट होणार आहे? डेबिट साईडला इफेक्ट होतो गेन रेशिओ प्रमाणे, लक्षात घ्या. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट. द एंटायर कॅपिटल ऑफ द न्यू पार्टनर, द एंटायर कॅपिटल ऑफ न्यू फर्म इज फिक्स ₹1,60,000 बिटवीन नाना अँड नानी इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ विच इज फिक्स 3:1 मेकिंग ॲडजस्टमेंट इन कॅश. आता पहा या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं शेवटच्या, जी फर्मची कॅपिटलची अमाऊंट आहे ती किती आहे? 1,60,000. मग 1,60,000 ही दोघांची अमाऊंट आहे का तिघांची का एकाची? दोघांची. कारण की दोन पार्टनर शिल्लक राहतात. या दोघांची अमाऊंट किती? 1,60,000. 1,60,000 ही न्यू रेशिओ प्रमाणे आपल्याला काय करायची? डिस्ट्रीब्यूट करायची. आता इथं न्यू रेशिओ दिलाय, जरी न्यू रेशिओ दिला नसता तरी आपल्याला न्यू रेशिओ काढावा लागला असता. आणि न्यू रेशिओ काढणं इतकं सोपं असतो की जुना रेशिओ मधला जो पार्टनर गेला त्याचा फक्त एक भाग कट करायचा आणि राहिलेला जो रेशिओ असतो तो न्यू रेशिओ असतो. ठीक आहे. जसं की पहा इथं बघू आपण ओल्ड रेशिओ काय दिलेला आहे इथं. ओल्ड रेशिओ सांगा किती आहे? दिला नाही. दिला नाही म्हणजे इक्वल असतो. दिला नाही तर इक्वल असतो. म्हणजे 1:1. आता न्यू रेशिओ इथे दिलाय समजा. ठीक आहे. ओल्ड रेशिओ दिलाय वाटतं 3:1 आहे ना. 3:1 न्यू आणि ओल्ड रेशिओ मध्ये काय होणार आता? 5:2:3 असा ओल्ड रेशिओ दिलेला आहे. त्यांचे कॅपिटल प्रमाणे रे, कॅपिटल प्रमाणे त्यांचा. हा बोर्ड बघा ना, प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ दिअर कॅपिटल. प्रॉब्लेम नीट वाचत जा. त्यांचे कॅपिटल प्रमाणे ओल्ड रेशिओ आहे. जर दिला नसता तर आपण इक्वल घेतला असता, परंतु ते इक्वल नाहीये कारण कॅपिटल प्रमाणे. त्यांचे कॅपिटल किती आहे? जुनं कॅपिटल सांगा त्यांचं किती? 50,000, 20,000, 30,000. सगळे 0 कटले तर किती राहणार आहे? 5:2:3. 5:2:3. समजलं का? ओल्ड रेशिओ कसा काढला? त्यांच्या कॅपिटल प्रमाणे. त्यांचं कॅपिटल किती होतं? 50,000, 20,000. ठीक आहे. आणि तिसऱ्याचं किती होतं? 30,000. ठीक आहे. हे 0 कट केले सगळे. हे 4 0 कट करा, हे 4 0 कट करा, हे 4 0 कट करा. किती रुपये राहणार आहेत? 5, 2, 3. समजलं का? हा झाला ओल्ड रेशिओ. आणि न्यू रेशिओ तुम्हाला खाली दिलेला आहे किती? 3:1. 3:1. ठीक आहे. हे दोन रेशिओ ज्यावेळेस तुम्हाला मिळतील त्यावेळेस तुम्हाला इथं गेन रेशिओ काढावा लागतो. आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये कोणता रेशिओ काढत होतो? सॅक्रिफाईस रेशिओ काढत होतो. आणि इथं कोणता काढणार आहेत? इथं गेन. गेन म्हणजे फायदा. ठीक आहे. गेन रेशिओ इज इक्वल टू, आता पहा आपला सॅक्रिफाईस रेशिओ काय होता? ओल्ड मायनस न्यू. आणि याचा उलटा इथं न्यू मायनस ओल्ड असणार. न्यू मायनस ओल्ड रेशिओ म्हणजे गेन रेशिओ निघणार. समजलं का? हा. आता गेन रेशिओ देखील किती पार्टनरचा निघतो? 2 पार्टनरचा. सॅक्रिफाईस रेशिओ पण ओल्ड पार्टनरचा दोघांचा असतो. इथे न्यू 2 पार्टनरचा असणार. ठीक आहे. गेन रेशिओ दोघांचा. कारण फायदा कोणाला होणार आहे? नवीन पार्टनरला होणार आहे. जे पार्टनर शिल्लक राहतात त्याला कंटिन्यू पार्टनर म्हणतात किंवा न्यू म्हणा. तसे ते जुनेच असतात परंतु कंटिन्यू पार्टनर, कारण एक निघून गेल्यानंतर ते न्यूज झाले ना. ठीक आहे. आता पहा न्यू मायनस ओल्ड. न्यूचा काय दिलेला आहे शेअर? 3/4 मायनस 5 किती? 10. सगळ्यांची टोटल, या तिघांची टोटल होते 10. 10 + 3 + 2, 5 + 2 + 3
आणि या दोघांची टोटल किती होते 4, 3 आणि 1 4. समजलं का? हां 3/4 मायनस 5/10 इज इक्वल टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 10 इंटू 3 30, मायनसला मायनस 5 इंटू 4 20 डिवाइड बाय 10 इंटू 4 40. ठीक आहे, इथे किती राहणार 10/40. ठीक आहे, आणि इथं किती पहा दुसऱ्याचा किती येणार आहे, दुसऱ्या पार्टनरचा त्याचा किती रेशिओ 1/, किती लिहू शकतो आपण 4. पाहिजे तर 1 आणि टोटल ही 4 खाली घेतो आपण. आणि त्याचा रेशिओ किती होता जुना, किती भाग मिळत होता त्याला 2 रुपये मिळत होते 10 रुपयामधील. ठीक आहे, मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे 10 मायनस 8 डिवाइड बाय 40. ठीक आहे, 10 मधून 8 गेले किती, 10 मधून 8 गेले 2/40. 10 मधून 8 गेले 2 राहिले ना, आणि 40ला 40 खाली 2/40. पहा मग त्यांचा न्यू रेशो काय होणार, हां 10:2, किंवा आणखीन शॉर्ट फॉर्म केला तर त्याचा आणखीन कमी होऊ शकतो ना. कितीने भाग जातो त्याला, डिवायडेशन कितीने होऊ शकतं या दोन्हीला, 2ने होऊ शकतं ना. 2ने दोन्ही संख्येला भाग जाणार ना, 2 न 2ला भाग जातो आणि 2ने 10लाही भाग जातो. म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10, म्हणजे 5:1 असा त्यांचा कोणता रेशो निघाला, 5:1 असा त्यांचा कोणता रेशो निघाला, दोघांचाच निघतो. नवीन जे पार्टनर राहतात ना शिल्लक, त्यांचा गेन रेशिओ निघतो. समजलं का, तिसऱ्याचा निघत नाही, आपण गेन रेशिओ काढतोय. न्यू रेशिओ तिघांचा असतो, ऍडमिशन मध्ये न्यू रेशिओ तिघांचा असतो. इथं ओल्ड रेशिओ तिघांचा आहे, लक्षात घ्या. हा ओल्ड रेशिओ तिघांचा आहे, 3 पार्टनरचा ओल्ड रेशिओ दिसतोय तुम्हाला. आणि न्यू रेशिओ किती पार्टनरचा आहे 2, आणि तिसरा गेन रेशिओ निघाला 5:1 आपण काढला तो. समजलं का. याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये आपण कोणता काढत होतो, सॅक्रिफाईस रेशिओ. सॅक्रिफाईस रेशिओ पण दोघांचा असतो आणि गेन रेशिओ देखील दोघांचा असतो. पण गेन रेशिओ राहिलेल्या 2 पार्टनरचा असतो आणि सॅक्रिफाईस रेशिओ अगोदरच्या 2 पार्टनरचा असतो. अगोदर चॅप्टरमध्ये अगोदर 2 पार्टनर असतात, त्यांचा सॅक्रिफाईस रेशिओ निघतो. 2 पार्टनर असतात, ते काहीतरी सॅक्रिफाईस करतात, काहीतरी त्याग करतात, म्हणून त्यांचा सॅक्रिफाईस निघतो. आणि इथं या नवीन पार्टनरला काहीतरी फायदा होतो भविष्यामध्ये, एक पार्टनर गेल्यामुळे भविष्यात काहीतरी फायदा होणार असतो, म्हणून त्यांचा हा गेन रेशिओ निघतो. लक्षात घ्या. आता या गेन रेशिओ प्रमाणे आपल्याला गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करायचे, त्यांच्या डेबिट साईडला, ते नंतर करू. फक्त रेशिओ आपण काढून घेतला, समजला का रेशिओ. त्याच्यानंतर आता पोस्टिंग करू. आता मेन काम झालंय आपलं, मेन कॅल्क्युलेशन झालं. आता पोस्टिंग करा 1 बाय 1. ठीक आहे, लायबिलिटीची ट्रान्सफर, एक ते लायबिलिटी साईड किंवा क्रेडिट साईड. ॲसेटचे ट्रान्सफर, एक तर ॲसेट साईड किंवा डेबिट साईड, कारण ॲसेट साईड ही डेबिट साईड असते आणि लायबिलिटी साईड ही क्रेडिट साईड असते. ठीक आहे, आता इथे कॅपिटल दिले, नाना नानी सोना. कुठे लिहिणार कॅपिटल, कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती अमाऊंट आहे, 50,000, 20,000 अँड 30,000 तिघांची अमाऊंट. ठीक आहे, 50,000, 20,000 आणि 30,000 तिघांची अमाऊंट लिहिली आपण, मान्य. आता पहा नंतर काय दिलं, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला दिलेत, कुठे लिहिणार, लायबिलिटी साईडलाच लिहिणार. इथे लिहा, अर्ध्या पेज मध्ये क्रेडिटर्स लिहा, कारण आपण वर जागा कुणाला सोडतो, कॅपिटल साठी जागा सोडत असतो, म्हणून क्रेडिटर्सची अमाऊंट सांगा. ऍडजस्टमेंट आहे का, नसेल तर बाहेरच्या कॉलम मध्ये. नेक्स्ट बिल्स पेबल पण लायबिलिटी साईडलाच येतात, अमाऊंट सांगा 5,000. ऍडजस्टमेंट आहे का, नसेल तर बाहेर. नेक्स्ट आता ऍसेट साईडला मशिनरी कुठे लिहितो आपण, ऍसेटला दिलेली असते, ऍसेटला लिहितो पण ऍसेटलाच. ठीक आहे, किती अमाऊंट आहे मशिनरीची, 30 का 20, 20,000. हा बिल्डिंग, बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट असेल तर आतमध्ये, नसेल तर बाहेर. 55,000 इनर मध्ये. एक लाईन जागा सोडा. त्याच्यानंतर स्टॉक,
स्टॉकची किती अमाऊंट दिली? 12,000. ऍडजस्टमेंट आहे इनर मध्ये. ठीक आहे. नंतर डेटर्स. डेटर्सची अमाऊंट किती? बाहेरची घ्यायची, बाहेरच्या आतमध्ये घ्या आणि आतल्या अमाऊंटवर प्रक्रिया करा. बाहेरच्या आतमध्ये घ्या. किती अमाऊंट आहे बाहेरची? 11,000. तुम्ही आतमधली घेऊन असे करू शकता. ही स्टेप करता येते. आतमध्ये किती समजा, आतमधली सांगा. 12,000. ठीक आहे. त्याच्यामधून लेस आरडीडी किती केलेली? आरडीडी लेस करा. ठीक आहे. 11,000 खालीच घ्या. समजलं? असंही लिहू शकता तुम्ही. आता प्रक्रिया ह्याच्या 12वर करायची आणि इथून मायनस करायची जे असेल ते. समजलं का? असंही लिहू शकता. नेक्स्ट कॅश. कॅश कुठे लिहिणार आहेत? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. काय? हा, पार्टनर्स नाव चेंज करून आपण. किती अमाऊंट आहे? 17,000. आता पार्टनर्सचे नाव पाठीमागच्या प्रॉब्लेम मधले आपण चेंज करू. नाना, नाण्या, सोना असे नाव आहे. नाना, नानी आणि सोना असे 3 ओल्ड पार्टनर आहेत. अगोदर तिघांचा बिझनेस होता. त्याच्यामधून सोना नावाची पार्टनर रिटायर होते म्हणजे बाहेर जाते. मग राहतात 2च पार्टनर आणि त्या 2 पार्टनरचा आपण गेन रेशो काढलाय. भविष्यामध्ये त्यांना इतका फायदा होईल. आलं लक्षात? त्यांचा न्यू रेशो हाच आहे 3:1. परंतु त्यांचा गेन रेशो जिथं फायदा होणार ना, तो फायदा 5:1 याप्रमाणे ते वाटून घेणार. आलं लक्षात? आणि नवीन जर काय प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर न्यू रेशो प्रमाणे वाटून घेणार. हे लक्षात ठेवा. डिफरन्स लक्षात घ्यायचा. गेन म्हणजे काय आणि न्यू म्हणजे काय. न्यू म्हणजे नवीन प्रॉफिट झाला किंवा नवीन लॉस झाला तर न्यू रेशो प्रमाणे वाटून घेतील. आणि गुडविलचा जो काही फायदा असेल किंवा लॉस असेल तर तो कसा घेणार आहेत? या गेन रेशो प्रमाणे वाटून घेणार आहेत. आलं लक्षात? अगोदरच्या जी एक पार्टनर जाणार आहे त्या एक पार्टनर गेल्यामुळं जो काही त्यांना दोघांना फायदा होणार आहे, एका पार्टनरचा शेअर जे दोघांना भेटणार आहे तो गेन रेशो प्रमाणे वाटून घेणार आहे. ते समजतंय का? काय चालू आहे आता? कॅश अकाउंट डेबिट साईडला लिहिली 17,000. त्याच्यानंतर आता ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट काय आहे की स्टॉक व्हॅल्यू तुम्हाला सांगितली 92%, 92,000 ही बाहेरच्या कॉलम मध्ये घ्यायला सांगतात. स्टॉकची अमाऊंट 92,000 इथं घ्यायची आहे. 92,000%, सॉरी 1000 नाही, 92% घ्यायची आहे. म्हणजे आता 92% काढण्याची गरज आहे का? नाही, 8% काढा. कारण 100 मधून 8% जर मायनस केले तर 92% राहणार ना. सोपं कॅल्क्युलेशन करायचं असतं, अवघड काय नाही. पहा आता ह्याच्यावर 8% जर काढलं तर कसे राहणार आहे? पहा 12,000 वर 8% किती? पहा 12,000 मधून जर 1 झिरो कट केला तर 10% राहतात आणि 12,000 मधून 2 झिरो कट केले तर 1% राहतो. हे 2 झिरो जर कट केले तर किती राहणार आहे? 120. 120 गुणिले 8 करा ना. हा 12×8 = 9 म्हणजे 960. 960 ही 8% अमाऊंट आहे. लक्षात घ्या. 960 ही किती टक्के अमाऊंट आहे? 8%. मग 8% आपल्याला मायनस करायची. 960 मायनस करायची. जी काय राहील ती 92%च असणार. समजलं का? आणि जी अमाऊंट मायनस करतो त्याला आपण काय म्हणतो इथं? डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन. ठीक आहे. 960 मायनस करा किती राहणार आहे? पाहिजे 0ला 0 सांचार झाला, 0 हातचाला 1 झाला, 0 0 हातचाला 1, 11,040 रुपये. ठीक आहे. आता पुढे काय दिलंय बघा. आता याचा सेकंड इफेक्ट करावा लागेल. 960 इथून मायनस केले. प्रॉफिट आहे का लॉस आहे? ऍसेट कमी झाली. प्रॉफिट आहे का लॉस? लॉस कोणत्या साईडला लिहितो? डेबिटला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू लिहा स्टॉक म्हणून. टू स्टॉक अकाउंट. किती लॉस झालाय तितका लिहा. 960. 960 रुपये लॉस झाला. समजतंय का? हा नेक्स्ट 2 नंबरची ऍडजस्टमेंट वाचा. आरडीडी मेंटेन 10% ऑन डेटर्स. डेटर्सवर आरडीडी किती मेंटेन करायची आहे? 10%. डेटर्सवर जा. डेटर्सची अमाऊंट किती दिली? 11,000 खाली. परंतु तुम्हाला 12,000 वर 10% काढायचे. लक्षात घ्या. 12,000 वर 10% काढायचे.
इथे लेस RDD. हा 12,000 वर 10% काढायची होती. 12,000 वर 10% किती? 1200. 1200 मधून 1,000 आपण इथं मायनस केलंय ऑलरेडी अगोदरच. मग आता किती मायनस करायचे राहिले? किती मायनस करायचे राहिले? अरे 1200 मधले 1,000 मायनस केले ना अगोदरच. 200 मायनस करायचे राहिलेत ना. मग 200 आता मायनस करायचं. 200 जर मायनस केले बाहेर किती राहणार? समजलं का? हो, मागच्या लेसन मध्ये असंच करायचं होतं. पहा, बाहेरची अमाऊंट आपण इथं आतमध्ये घेतली आणि प्रक्रिया या बाहेर मेन अमाऊंटवर करतो. आतमधली जी अमाऊंट आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करत असतो. लक्षात घ्या. 200 रुपये फक्त RDDची अमाऊंट मायनस करायची. पहा, 12,000 वर 10%. ठीक आहे. 12,000 हे किती टक्के असतात? 100% असतात. ठीक आहे. तर तुम्हाला 10% काढायचे. 10% काढायचं फक्त एक झिरो कट करायचा. 1200 रुपये. 1200 रुपये मधले 1,000 अगोदरच मायनस केलेले आहेत आपण. ठीक आहे. हे ऑलरेडी मायनस केले, म्हणजे 200 रुपये मायनस करायचे राहिले RDDचे. हे 200 रुपये आपण आता मायनस केले आणि बाहेर आले 10,800, 10,800. आता 200 रुपयाचा सेकंड इफेक्ट कुठं करणार? हो, 200च होणार ना. अरे ही 1,000 अमाऊंट अगोदरच मायनस करून दिलेली ना त्यांनी. आपण केली का ती मायनस? त्यांनी करून दिलेली. प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेली मायनस करून. आपण जसं तसं फक्त इथं कॉपी पेस्ट केले ते. समजतंय का? आता 200 आपण काढली ती अमाऊंट आणि ती मायनस केली, मग 200चा सेकंड इफेक्ट होणार ना. आता 200 रुपये लॉस झालाय, कमी झाली ॲसेट. कुठं होणार सेकंड इफेक्ट? डेबिट साईडला. इथे लिहा 2RDD म्हणून, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला 2RDD म्हणून लिहा. 2RDD अकाउंट. 200 रुपये फक्त. समजतंय का? नेक्स्ट तिसरी ऍडजस्टमेंट, द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग इज टू बी ॲप्रिशिएटेड 20%. आता पहा, बिल्डिंगची वाढ ॲप्रिशिएट झाली. बिल्डिंग ॲप्रिशिएट म्हणजे काय? वाढ. आता बिल्डिंगची अमाऊंट किती दिली बघा. हा, ॲप्रिशिएट म्हणल्यास आपण काय करतो? ऍड इथे ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन म्हणजे वाढ होणे. आणि किती पर्सेंट आहे? 20%. 20% किती याच्यावर सांगा बरं. 55,000 वर 20% किती? 10%, 5,500. 20%, 11,000. करा ना मग ऍड. 11,000 करा. 11,000 ऍड केले किती येणार आहेत? 66,000, 66,000. 11,000 फायदा झाला प्लस ऍडजस्टमेंट. हा, ऍसेट साईट वाढली. ऍसेट साईट वाढली. फायदा आहे का तोटा आहे? फायदा. फायदा कुठे लिहू आपण? क्रेडिट साईड. कोणत्या क्रेडिटला? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग. बिल्डिंगच आहे ना. बिल्डिंग अकाउंट ज्याच्यामध्ये वाढ झाली त्याचं नाव. अमाऊंट किती? 11,000. 11,000चा फायदा झाला म्हणून 11,000 रुपये. समजलं का? नेक्स्ट चौथी ऍडजस्टमेंट महत्वाची, द गुडविल. आता परत सांगतोय, एकदा सांगितली परत सांगतोय. द गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स. ठीक आहे. गुडविल फर्मची कशी आहे? फिक्स आहे. फिक्स म्हणजे त्याच्यामध्ये चेंज नाही काही. 12,000 रुपये. कुणाची गुडविल आहे? फर्मची. फर्मची म्हणल्यास एकाची असणार का? दोघाची असणार का? तिघाची असणार का? तिघाची असणार. तिघाची का असणार? कारण 3 ओल्ड पार्टनर आहेत आणि बिझनेस पण आपला ओल्डच आहे. गुडविल पण असते ओल्ड. म्हणजे तिघांची गुडविल आहे किती रुपये? 12,000 रुपये. त्याच्यातला नवीन जो जाणारी पार्टनर आहे सोना, तिचा शेअर किती? पाहिजे शेअर सांगितलंय तुम्हाला. ओल्ड रेशिओ 5:2:3. म्हणजे तिचे 3 रुपये आहेत. 10 रुपयातील 3 रुपये तिथे. लक्षात घ्या. इथे लिहितो मी, गुडविल ऑफ फर्म किती रुपये? 12,000. 12,000 ही पूर्ण फर्मची. आणि फर्मचा जुना रेशिओ काय दिलेला आहे? 5:2:3 इज इक्वल टू होतात 10. म्हणजे ते 10 भाग करा. त्याला डिवाइड बाय 10 करा. का डिवाइड बाय 10 का? कारण तिघांची टोटल होते 10. कारण गुडविल ओल्ड आहे, 3 पार्टनर्सचे आहे आणि तिघांचा शेअर रेशिओ दिलेला आहे ओल्ड हा. म्हणून 10 ने डिवाइड करा. कारण 10 ने जर डिवाइड केला तर 0 कटला, 0 कटला. ठीक आहे. किती रुपये राहतात? 1200 हा एक भाग आला. 1200 एक भाग आला. 1200ला जर आपण 5 ने मल्टिप्लिकेशन केलं तर पहिल्या पार्टनरचा शेअर मिळणार. ठीक आहे. 1200ला जर आपण दुसऱ्या पार्टनरला 2 ने मल्टिप्लिकेशन केलं तर दुसऱ्या पार्टनरचा शेअर मिळणार. 1200ला जर आपण 3 ने मल्टिप्लिकेशन केलं तर तिसऱ्या पार्टनरचा शेअर मिळणार. आपल्याला पाहिजे कुणाचा शेअर? इथे सांगितलंय कुणाचा? तिसऱ्या पार्टनरचा.
सोना ही तिसरी पार्टनर आहे, बरोबर आहे. तिसऱ्या पार्टनरचा शेअर म्हणजे त्याला फक्त 3 ने मल्टिप्लिकेशन करा ना. का? कारण की 3 तिचा शेअर आहे, 3 रुपये तिचा शेअर आहे. 10 रुपयामधील तिला 3 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आता हा एक शेअर आहे, त्याला जर 3 ने मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला तिसरा शेअर मिळतो. म्हणून इंटू 3 करायचं. 0 0 3 2 6 आणि 3 1 3. किती रुपये? 3600 रुपये. 3600 रुपये कोणाला मिळाले? सोनाला मिळणार, बरोबर आहे. आणि ते 3600 रुपये हे कुणाकडून जाणार आहेत? जे राहिलेले कंटिन्यू पार्टनर असतात, म्हणजे नाना आणि नानी, त्यांच्याकडून जाणार. त्यांच्या डेबिट साईडला, लक्षात घ्या, त्यांच्या डेबिट साईडला आणि सोनाच्या क्रेडिट साईडला एंट्री होते. आधी आपण सोनाच्या क्रेडिट साईडला बाय गुडविलची एंट्री करू. बाय गुडविल, बाय गुडविल अकाउंट. सोनाच्या कॉलम मध्ये 3600 रुपये. समजलं का? सोनाच्या कॉलम मध्ये 3600 रुपये कसे आले समजले का अमाऊंट? कारण सोनाचा शेअर काढला आपण. आणि अगोदरच्या चॅप्टर मध्ये काय करत होतो? गुडविल 2 पार्टनरला मिळत होती. आता 2 पार्टनरला मिळणार आहे का? जो पार्टनर जाणार आहे ना त्याला मिळणार. अरे 3 तिचा शेअर आहे ना, म्हणून 3 ने का मल्टिप्लिकेशन केलं? तिसरा शेअर तिचा आहे. आणि इथं काय सांगितलं बघ ना, काय सांगितलं इथं? सोना पहा, सोना शेअर इन द सेम टू बी ऍडजस्टेड इन द अकाउंट्स कंटिन्यू पार्टनर्स इन द गेन रेशो. जो सोनाचा शेअर येणार आहे ना 12,000 मधून 3,600 शेअर आला, हा शेअर गेन रेशिओ प्रमाणे कंटिन्यू पार्टनरला वाटा. कंटिन्यू पार्टनर म्हणजे कोण? जे राहिलेले 2 पार्टनर आहेत, नाना आणि नानी, म्हणजे पहिला आणि दुसरा पार्टनर, यांना कोणत्या रेशिओ प्रमाणे वाटायचं? गेन रेशिओ प्रमाणे. आता गेन रेशिओ किती आहे? 5:1. दोन्हीची टोटल किती होते? 6. म्हणजे डिवाइड बाय 6 करावं लागेल याला. 3600 डिवाइड बाय जर 6 केलं, 6 36, 600 रुपये येणार ना. 600 रुपये एक भाग आला. आणि एक भाग कुणाला मिळणार आहे? तोंडी करायचं आहे, काय करून दाखवायचं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन तुम्हाला जर करून दाखवायचं असलं आपण इथं करू वाटलं. सोनाची गुडविल किती आहे? 3600 रुपये. हे 3600 रुपये ओल्ड पार्टनरला कशी वाटायची? 5:1 या रेशो प्रमाणे. 5 आणि 1 होता 6. मग पहिल्या पार्टनरला किती मिळणार? 3600 मधील इंटू 5 डिवाइड बाय 6. आणि दुसऱ्या पार्टनरला किती मिळणार? 3600 मधील इंटू 1 डिवाइड बाय 6. टोटल खाली येत असते रेशिओची, टोटल खाली येते. 5वा भाग पहिल्या पार्टनरला, 1 भाग दुसऱ्या पार्टनरला. आलं लक्षात? दोन्हीकडेही 6 आहेत. 6 36 होतात, म्हणजे इथे 600 रुपये आले. म्हणजे दुसऱ्या पार्टनरला 600 मिळणार ना. 600ला 1 ने मल्टिप्लिकेशन केलं 600, आणि या 600ला 5 ने जर मल्टिप्लिकेशन केले किती येणार आहेत? 3000. 6×5 = 30. म्हणजे 3000 रुपये पहिल्या पार्टनरला आणि 600 रुपये दुसऱ्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट होणार. कोणत्या पार्टनरला? कंटिन्यू जे पार्टनर शिल्लक राहिलेले 2 पार्टनर. आलं लक्षात? मग त्यांच्या डेबिट साईडला इफेक्ट होतो गुडविलचा, टू गुडविल म्हणून. टू गुडविल म्हणून त्यांच्या डेबिटला इफेक्ट होतो. सांगतो 3000 आणि इथं 600. तिसऱ्या पार्टनरला होणार नाही, तिसऱ्या पार्टनरला मिळालंय. पहा, हे 3600 रुपये कुणाला मिळालेत? सोनाला मिळाले. आणि ते कुणाकडून मिळाले? या राहिलेल्या पार्टनर कडून. म्हणून यांच्याकडून पैसे घेतले आणि हिला दिले, असा त्याचा अर्थ झाला. गुडविलचे पैसे या नाना आणि नानीकडून घेतले आणि दिले कुणाला? सोनाला. कारण सोनाचा निरोप आहे आज तिचा निरोप समारंभ आहे, बरोबर आहे. निरोप आपण कुणाला देतो? जो जातोय त्याला. मग जे आता पहा, जो पार्टनर जातोय तोच पैसे घेऊन येणार का निरोपाला? नाही, माझा निरोप समारंभ आहे आणि मी हे इतके पैसे आणलेत, माझा निरोप समारंभ करा, असं म्हणणार आहे का तो? नाही. जे इथे ऑलरेडी आहेत ते पैसे घेऊन येणार, कॉन्ट्रीब्युशन करणार, आणि जो जाणार आहे पार्टनर त्याला देणार, बरोबर आहे का? म्हणजे गुडविल मिळते कुणाला? जो पार्टनर जातोय त्याला मिळते. आणि कुणाकडून मिळते? जे पार्टनर शिल्लक आहेत त्यांच्याकडून मिळते. इतकं लक्षात ठेवा, ही ट्रिक आहे. आलं लक्षात? गुडविल तुम्हाला समजली पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टर मधली, तर तुम्हाला हे सगळे चॅप्टर, हे दोन्ही चॅप्टर समजले. सेम आहेत, फक्त गुडविल मध्ये थोडी फरक असतो आणि तिथं रेशिओ मध्ये थोडा फरक आहे. समजलं का? नेक्स्ट घ्या आता. गुडविलचं समजलं का सगळ्यांना? आता 5वी ऍडजस्टमेंट बघा. द एंटायर कॅपिटल ऑफ न्यू फर्म इज फिक्स ₹1,60,000 बिटवीन नाना अँड नानी. पहा, नवीन पार्टनरचं जे राहिलेले 2 पार्टनर आहेत ना, कंटिन्यू पार्टनर, त्यांचं कॅपिटल फिक्स आहे. त्या दोघांचं मिळून कॅपिटल किती रुपये आहे?
1,60,000 आहे, बरोबर आहे. आणि ते न्यू रेशिओ प्रमाणे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, ते सोपे पहा. आपल्याला इथे न्यू रेशिओ दिलेला आहे 3:1, दोघांचे टोटल होते 4, म्हणजे जे काय कॅपिटल आहे 1,60,000. ठीक आहे, आता हे फोडू का मी का पुढच्या चव लिहू, राहू दे, आपण इथं करू कॅल्क्युलेशन. ठीक आहे, टोटल कॅपिटल किती आहे, टोटल कॅपिटल ऑफ नाना अँड नानी. ठीक आहे, नाना आणि नानीचे दोघांचं मिळून किती कॅपिटल आहे, 1,60,000. मान्य का, 1,60,000. आणि नाना आणि नानीचा न्यू रेशिओ काय दिलेला आहे, 3:1 आहे ना, बरोबर आहे, 3:1, म्हणजे 3 आणि 1 होतात 4. लक्षात घ्या. आता 1 नंबरचा जो नाना आहे, त्या नानाला किती रुपये मिळणार 1,60,000 मधले, इंटू 3/4. ठीक आहे, दुसरा जो नानी आहे, नानीला किती रुपये मिळणार 1,60,000 मधले, इंटू 1/4. 4 1 4 4 चौक 16 होतात, 3 4 0, 40,000. 40ला जर 1,001 ने आपण मल्टिप्लिकेशन केलं किती रुपये येणार आहेत, 40,000 सेम येणार. 40ला जर आपण 3 ने मल्टिप्लिकेशन केलं 1,20,000. ही त्यांची झाली कॅपिटलची अमाऊंट. ही कॅपिटलची अमाऊंट झाली 1,20,000 आणि 40,000. समजलं का. ही अमाऊंट आता कुठं लिहिणार आहेत आपण, क्रेडिट साईडला, त्यांच्या डेबिटला, आणि सेकंड इफेक्ट क्रेडिटला म्हणजेच कॅपिटल अकाउंटला. ठीक आहे, आता त्यांच्या डेबिट साईडला बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट आहे. त्या अमाऊंट ज्या काढली ना आपण, ती बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट असते. बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण वर लिहिलं, आणि बॅलन्स कॅरी डाऊन इथं नाही येणार. बॅलन्स कॅरी डाऊन कुठे येतं, इथं क्रेडिट साईड डेबिटला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून लिहा. बॅलन्स कॅरी डाऊन 1,20,000 अँड 40,000. 1,60,000 दोघांची टोटल होते. समजलं का, समजते का. आता बॅलन्स कॅरी डाऊनचा सेकंड इफेक्ट कुठं करतो आपण, कुठं, लायबिलिटी साईडला 1 नंबरला लिहा कॅपिटल अकाउंट म्हणून. कॅपिटल अकाउंट इथं कुणाचं नाव, नाना आणि नानी, फक्त नाना आणि नानी. का, कारण सोना निघून गेला, आता सोना नाही ना, दोघांचंच कॅपिटल शिल्लक राहिलं. हा, 1,20,000 आणि 40,000, दोघांची टोटल 1,60,000. ही बाहेरच्या कॉलम मध्ये. समजलं का. नाना आणि नानी. आता सोना, आता सोनाचं काय सांगितलंय पुढं बघू. ठीक आहे, आता पुढं आणखीन तिची ऍडजस्टमेंट कंटिन्यू करा. पुढं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ नुसार त्यांचं करायचं, आणि राहिलेली अमाऊंट कॅश मध्ये ऍडजस्ट करायची. काय सांगितली, राहिलेली जी काही अमाऊंट असेल त्यांची, जी काही बॅलन्स फिगर येईल ती कॅश मध्ये ऍडजस्ट करा. ठीक आहे, आणि पुढं 6वी ऍडजस्टमेंट सगळ्यात शेवटची, अमाऊंट पेबल टू सोना पेड इन कॅश. आणि जी अमाऊंट सोनाची राहते ना शिल्लक, ती कॅश मध्ये पेड करा. म्हणजे बिझनेस मधून कॅश जाणार आणि सोनाला कॅश मिळणार. सोन्याच्या डेबिट साईडला डेबिट द रिसिव्हर याप्रमाणे रूल इफेक्ट होणार, आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे, तो देखील इफेक्ट आपण करून घेऊ लगेच. सोनाला कॅश मिळणार आहे. ठीक आहे, अगोदर त्याच्या आधी आपल्याला टॅली करावं लागेल, कारण की इथं प्रॉफिट झाला का लॉस झालाय. हा प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल, हा किती पार्टनरला मिळणार आहे, दोघांना का तिघांना, दोघांना. का, इथं ओल्ड किती पार्टनर आहेत, 3 आहेत रे. 1 2 तिघांचं कॅपिटल ओल्ड आहे ना, मग 3 ओल्ड पार्टनर असणार. हा इथं प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे, तो देखील कसला असणार, ओल्डच असणार ना. हा, मग जो काय प्रॉफिट निघणार, लॉस निघणार ना, तो तिघांना देखील डिस्ट्रीब्यूट होणार आहे. लक्षात घ्या. कोणती साईड जास्त आहे, ते किती अमाऊंट आहे क्रेडिटची, 11,000. तीच अमाऊंट इथं घ्या 11,000. डिफरन्स किती येतो, काढलाय का, 10 2 12, 20, 20ला 0 हात चाले, 9,840 येतोय का, 9,840. ठीक आहे, आता 9,840 हा डिफरन्स आला. हा डिफरन्स किती जणांना वाटायचा आपल्याला, तिघांना. हा प्रॉफिट आहे का लॉस आहे, क्रेडिट साईड जास्त म्हणल्यास प्रॉफिट असतात, म्हणजे प्रॉफिट ट्रान्सफर. आणि डिफरन्स डेबिटला आला तर प्रॉफिटच असतो, म्हणून लिहा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. ठीक आहे, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिघांची नाव लिहावं लागतील. आता
1 नंबरला नाना, 2 नंबरला नानी आणि 3 नंबरला सोना. ओके. हा आता तिसरे आहे 9840चं डिस्ट्रीब्युशन ओल्ड रेशिओ प्रमाणे करा. म्हणजे डिवाइड बाय 10 करावं लागेल, कारण तिघांची टोटल किती आहे 10. 1 0 जर कट केला त्याला एकदा 5 ने मल्टिप्लिकेशन करायचं. 5 चौकोतील 20, इथं आले 2, 8 पंचे 40 आणि 2 42ला 2 8 चाले 4, 9 5 45 49. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे याचा निम्माच भाग मिळणार आहे. त्याच्यानंतर ह्याचं जर 2 ने मल्टिप्लिकेशन केलं 4 2 8. ठीक आहे. 4 2 होतात 8, 8 2 16 7 चला 1 9 2 8 आणि 1 19. आणि ह्याचं जर एकदा 3 ने मल्टिप्लिकेशन केलं 4 3 12ला 2 हात चाला 1, 8 3 24 25ला 5 हात चाले 2, 9 3 27, 28 29. ठीक आहे. 2952. या तिघांची टोटल जर केली तर ही टोटल येते का बघा. समजलं कॅल्क्युलेशन का करून दाखवायचं डिटेलमध्ये. काय केलंय डिवाइड बाय 10 करायला, डिवाइड बाय 10 केलं तर 1 0 कट होणार. आणि ही जी अमाऊंट राहते 984 त्याला एकदा 5 ने गुणाकार करायचा, एकदा 2 ने करायचा आणि एकदा 3 ने गुणाकार करायचा. तुम्हाला ही अमाऊंट मिळते. 8 2 झाला 0 हात चला 1, 6 7 8 9, 9 5 14ला 4 हात चला 1, 9 9 8 9 28 6 7 8 9. ठीक आहे. ही टोटल मिळते. पहा आता ह्याचा सेकंड इफेक्ट कुठं करणार आहेत, सगळी ऍडिशन केली ही केली. ह्याचा सेकंड इफेक्ट 9000 4920 चा सेकंड इफेक्ट कुठं करणार म्हणजे तिन्ही अमाऊंटचा क्रेडिट साईडला. लक्षात घ्या इथं इफेक्ट कुठे डेबिटला दिसतो तुम्हाला, दुसरा इफेक्ट कुठं करावं लागणार आहे क्रेडिट साईडला. काय लिहिणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट अमाऊंट किती, नानाची अमाऊंट किती 4900. एक मिनिट 4920. त्याच्यानंतर 1968 आणि सोनाची 2952. ठीक आहे. इधरची अमाऊंट तुम्हाला ओळखता येत नसेल तर इधरची बघा, तीन सेमच अमाऊंट आहे. हा लक्षात, तिथं छोटी लिहिली आहे जागा पुरत नव्हती म्हणून, इथं लिहिली चांगली. समजलं का. तिन्ही पार्टनरचे आपण काय केली अमाऊंट काढली, डिफरन्स काढला. हा प्रॉफिट आहे, प्रॉफिट क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला. आता पहा 1 नंबरचं अकाउंट आपलं टॅली झालं, रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली झालं. ओके. आता कोणतं अकाउंट टॅली करणार, पार्टनर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर हे तुम्हाला टॅली करायचं. कोणती साईड जास्त आहे ते बघा. एका पार्टनरची करा. अगोदर सगळ्यात शेवटची जी पार्टनर आहे सोना, सोना रिटायर होणार आहे सोना. मग अगोदर काय करा, सोनाची टॅली करा. किती येणार आहे पाहिजे 52ला 52 येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर 15ला इथं 5 हातचा 1 आला, 3 आणि 3 6. हां 36552. ठीक आहे. 36552 ही जी अमाऊंट आली 36552 चांगली. 36552 ही अमाऊंट आली. हीच अमाऊंट इथं घ्या 36,552. ओके. हा आहे ते वर काय अमाऊंट दिसते का तुम्हाला, नाही, म्हणजे हीच अमाऊंट इथं घेणार तुम्ही 36,552. आणि याला काय नाव देणार, 2. नाव काय देणार सांगा बरं, कोण सांगतं इथं नाव काय देणार डिफरन्सला. या ऍडजस्टमेंट काय सांगितली, शेवटची ऍडजस्टमेंट वाचा ना. जी सोनाची अमाऊंट राहिलेली ना ती कशात द्यायची, कॅशमध्ये द्यायची. म्हणजे इथं कॅश अकाउंट नाव येणार ना, टू कॅश अकाउंट. मग पहा सोनाच्या डेबिट साईडला कॅशचं नाव आलं तर कॅशच्या कोणत्या साईडला इफेक्ट होणार, क्रेडिट साईडला, कारण कॅश गेली म्हणून क्रेडिट साईडला बाय सोनाच कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. सोनाच कॅपिटल अकाउंट समजतंय का. सोनाच कॅपिटल अकाउंट किती अमाऊंट आहे, जी अमाऊंट असेल ती लिहा इथं 36,552. क्रेडिट वाट गोज आउट, कॅश गेल्यामुळं क्रेडिट साईडला. आणि सोनाच्या डेबिट साईडला का
कारण सोनाला पैसे मिळाले, डेबिट द रिसिव्हर, तिच्या डेबिट साईडला तिला पैसे मिळाले. सोनाच्या डेबिटला कॅशचं नाव आणि कॅशच्या क्रेडिटला सोनाचं नाव, अशा ऑपोजिट साईडला इफेक्ट होत असतो ॲडजस्टमेंटचा. कॅशच्या क्रेडिट साईडला आणि सोनाच्या डेबिट साईडला, चुका करू नका. ठीक आहे. नेक्स्ट, आता 2 नंबरची जी नाणी आहे, नाणीची टोटल करा क्रेडिट साईडची. पहा इथं 968 येणार जसं तसं, आणि इथं 21 ना 19 कसं येईल? हां 21 968. ठीक आहे. आता थांबा एक मिनिट, डेबिट साईड जास्त येते याची नाणीची. एक मिनिट, डेबिट साईड जास्त आहे, जी साईड मोठी ती आपण खाली घेत असतो. हे कट करा, ही अमाऊंट आहे 40,600 रुपये. डेबिटची साईड जास्त येते, लक्ष करायचं. 40,000 रुपये, 40,600 रुपये डेबिटची साईड जास्त आहे. हीच अमाऊंट इथं घ्या, 40,600 रुपये. 40,600 मध्ये किती जर ऍड केले, ह्याच्यामध्ये किती ऍड केले तितकी अमाऊंट येणार आहे. हातचा एक आला 7, 8 9 10 0, हातचा एक आला, हे झाले 10 6 16, 6चा एक आला, हे झाले 2, 8 9 10 0, हातचा एक आला, म्हणजे 18,632 रुपये डिफरन्स राहतो. बघा, चेक करून बघा. आणि जो डिफरन्स राहणार आहे त्याला काय नाव देणार? बाय कॅश अकाउंट. कॅश का? कारण तिथे सांगितलंय जो काही डिफरन्स राहील, जो काही डिफरन्स राहील त्याला कॅश अकाउंट नाव द्या, असं 5व्या ॲडजस्टमेंट, सेकंड लास्ट ॲडजस्टमेंट मध्ये तुम्हाला सांगितलंय. म्हणून आपण इथं कॅश अकाउंट हे नाव घेतोय. मग सांगा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला कॅशचं नाव, मग कॅशच्या कोणत्या साईडला इफेक्ट होणार? डेबिटला. टू नाव कुणाचं येणार? नानीज कॅपिटल अकाउंट. नानीज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आहे? समजलं का? आता पहा, नानाची टोटल करा. नानाची किती टोटल आहे? कोणती साईड जास्त येते नानाची? डेबिटच जास्त येते, कारण इथे 1,20,000 आहेत. ठीक आहे. आणि हे 3,000, 1,23,000 होतील. 1,23,000 हीच टोटल इथे घ्या, 1,23,000 रुपये. ठीक आहे. जो काही डिफरन्स राहतो तो डिफरन्स काढा. इथं 0ला 0 येतील, 8 2 10ला 0, हातचा एक आला, इथं झाले 10ला 0, हातचा एक आला, 5 8 5 13ला 3, हातचा एक आला, 6 6 6 12, 68,080. 68,080. ओके, ओळखता येते ना? 68,080 का परत लिहू? 68,080. 080 हां 68,080 म्हणजे 080. ओके. आता पहा, ही अमाऊंट तुम्हाला दिसते क्रेडिट साईडला. कुणाच्या? नानाच्या क्रेडिट साईडला कॅश अकाउंट. मग कॅशच्या कोणत्या साईडला येणार? डेबिट साईडला, टू नानाज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती? 68,080. ओके, बरोबर. आता पहा, कोणकोणते अकाउंट आपले टॅली झाले? रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली. पार्टनर्स कॅपिटलला 3 कॉलम होते, तिन्ही कॉलम टॅली केले. ठीक आहे. आता राहिलं काय? कॅश अकाउंट. कॅश अकाउंट पण काय करा? टॅली करा. कॅश अकाउंटची कोणती साईड जास्त आहे ते सांगा? डेबिट साईड जास्त आहे. किती अमाऊंट आहे डेबिटची? करा टोटल. डेबिट नंतर बघा, आता कॅल्क्युलेशन करा. पहा किती येणार आहे? 11ला 1, हातचा एक आलाय, झाले 7, 8 8 16, 8 3 24, 23, 8 9 10, 1,03,712. वा, कांबळे हुशार आहे तू. 1,03,000. हा, कांबळे नाही का? वा, मग कांबळेचं नाव पुढे येते का? असं आहे का? मला वाटलं कांबळे कधीपासून हुशार झाला की. 1,03,007. सॉरी, इथं डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे.
1,03,712 रुपये. पहा आता इथं झिरोला झिरो येणार कारण 2 आहेत. 6 आणि 5 11ला 1 हातचा 1 आला झाले 6 आणि 1 7. 5 6 67 6 6 12 13 देणार सर. ठीक आहे 67 आणि याचा डिफरन्स काय देणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हे बॅलन्स आपल्याला कॅरी डाऊन करायचे 67,160 रुपये. 67,160. ॲसेट साईडला लिहा कॅश म्हणून 67,160 रुपये. आता पहा हिची आपल्याला करायची टॅली. आता याला म्हणतात फायनल टॅली. ही जर फायनल टॅली तुमची झाली तर तुम्हाला पडतात 100% मार्क. म्हणजे या प्रॉब्लेमचे 10 पैकी 10 मार्क पडतात. याला किती मार्कला प्रॉब्लेम आहे? 10 मार्कसाठी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे करा टॅली करा बरं. आता बॅलन्स शीटची टॅली करा. बॅलन्स शीटची टॅली करा बरं. केली का? पहा आता इथं सगळे झिरो दिसतात तुम्हाला. झिरोला झिरो येणार. इथं 5 येणार. ठीक आहे त्याच्यानंतर 6 आणि 1 येणार 7 आणि 1 अशी 1. 1,75,000. आणि इथे ह्याची देखील टॅली केली तर झिरोला झिरो येणार. ठीक आहे 6 4 झाला 0 हातचा 1 आला. 9 10 10ला इथे 0 हातचा 1 आला. 8 9 15ला 5 9 6 15ला 5 हातचा आला 1. हे झाले 7 8 9 10 11 आणि 6 17. 1,75,000. म्हणजे अशा प्रकारे प्रॉब्लेम टॅली आणि याला मिळाले 10 पैकी 10 मार्क. ठीक आहे आता प्रॉब्लेम कुणी सोडवलाय? तुम्ही सगळ्यांनी सोडवलाय. आपण सगळ्यांनी सोडवलाय बरोबर आहे. म्हणजे आता इथे तुम्ही पास झालात. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम टॅली झालाय. धन्यवाद मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला. तुमच्यामुळं मी इथं उभा आहे. तुमच्यामुळं मी माझ्यामुळं तुम्ही नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट ही माझी एनर्जी असते. धन्यवाद. थँक्यू.